ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. तेराव्या प्रकरणाची दुसरी ओवी आज आपण पाहणार आहोत. याआधी आपण पहिली ओवी त्यावर चर्चा केली होती आणि कालचं पूर्ण व्याख्यानच आपण सुगवे संस्था हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून विद्वानांनी ऋषीमुनींनी आपल्या उपनिषदांनी वेदांनी जो मार्ग सांगितला आहे त्यापासून थोडंही न ढळता कसं काय कार्य करते सुगवे संस्था याविषयी थोडंफार मी बोललो. मला एक गोष्ट आठवते. कोणीतरी साऊथचे दक्षिणेकडले मोठे संत झालेत. त्यांच्याविषयी अशी गोष्ट आहे की ते लहान असताना त्यांचा व्रतबंध कार्यक्रम पार पडला आणि त्यांना लगेच गुरुदीक्षा देण्यात आली. तर गुरूंनी त्याला बोलवलं, त्या बटूला, आणि सांगितलं की बाबा रे, मी आता तुला तुझ्या कानात तुझा गुरुमंत्र सांगतो आहे. आता या लहान बाळाने विचारलं, महाराज, या गुरुमंत्राने माझं काय कल्याण होणार आहे? गुरूंनी सांगितलं की यामुळे या गुरुमंत्राचा जर तू पाठ केला, जप केला, गुरुमंत्र म्हणत राहिला तर कधीही दुःख तुला होणार नाही, सुखाची प्राप्ती होईल, काळजी कधी कोणती राहणार नाही, सर्व अडचणींचं निवारण होईल. तर तो म्हणाला, बाळ ठीक आहे महाराज, मला द्या गुरुमंत्र. पण ते म्हणाले, देतो बघ गुरुमंत्र. तुझा हा शंकराचा गुरुमंत्र आहे, ओम नमः शिवाय, शिवपंचाक्षरी मंत्र. आणि हा मात्र तू कोणाला सांगायचा नाही, विसरायचा नाही, जतन करून ठेवायचा, लक्षात ठेवायचा. फार उपयोगी मंत्र आहे तुझा. त्याच्यामुळे सगळे विघ्न नष्ट होतील, तुझे सगळ्या अडचणी दूर होतील. तर तो ठीक आहे म्हणाला, तो शिष्य, आणि त्याने गुरूंकडनं गुरुमंत्र घेतला. गुरुमंत्र घेतल्यानंतर या शिष्याने काय करावं, तर हा धावत 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 गावात एक लहानशी टेकडी होती, उंच वटा होता, त्याला टेकडी म्हणायची. आणि तिथून बोललं की सर्व गावभर आवाज ऐकू येईल, इतक्या उंचावरती ते स्थान होतं. तर हा शिष्य धावत 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 त्या स्थानावर गेला, त्या टेकडीवर तिथे चढला, त्या उंच जागेवरती, आणि तिथनं जोरजोराने ओरडायला लागला, हो लोकांना, इकडे या, मी तुम्हाला सांगतो, माझ्या गुरुंनी मला गुप्त मंत्र सांगितलाय, तो तुम्हाला मी सांगतो.
तो तुम्ही म्हणा, म्हणजे तुमच्या अडचणी सगळे दुःख तुमचे दूर होतील, तुम्हाला सुखप्राप्ती होईल. प्रत्येकाला सांगायला लागला आपला गुरुमंत्र काय आहे तो, आणि प्रत्येकाला त्याचे काय काय फायदे आहेत हे सगळ्या गावातल्या एकूण एक माणसाला, टेकडीवरनं खाली उतरला तर याच्या घरी जा, त्याच्या घरी जा, याला सांग, त्याला सांग, विहिरीवरच्या बायकांना सांग, आणि मार्केटमधल्या लोकांना सांग, प्रत्येकाला गावभर सांगत तो फिरला आणि संध्याकाळी परत आपल्या आश्रमात आला गुरु महाराजांकडे. गुरु महाराजांनी विचारलं, अरे दिवसभर तू कुठे गेला होता? कारण हे गुरुकुल होतं. गुरुकुलामध्ये ती व्यवस्था मोडली आता, पण पूर्वी गुरुकुलामध्ये शिष्य राहत असत, शिकत असत, संस्कार त्यांना व्हायचे तिथे. ज्ञानाचे संस्कार व्हायचे, धर्माचे संस्कार व्हायचे, आणि त्याच्यामुळे चारित्र्य संपन्न असे जे आहेत हे शिष्य राहत असत. प्रजा सुखात आनंदात होती, असा तो काळ होता. तर हे गुरुकुलामध्ये तो लहानसा शिष्य जेव्हा आला तेव्हा त्याला विचारलं महाराजांनी, अरे तू कुठे आज दिवसभर तू दिसला नाहीस, कुठे गेला होता? घरी गेला होता का? आईची आठवण आली का? तो म्हणाला नाही, घरी नव्हतो गेलो, आईची आठवण नाही आली. मग कुठे गेला होता? मग त्यांनी सांगितलं, महाराज मला अभय द्या, मला माफ करा. अभय देत असाल तर सांगतो. म्हणाले सांग. म्हणे मी असा विचार केला की जर तुमच्या या गुरुमंत्राने सर्वांचं दुःख दूर होणार असेल, मग मी एकट्यानेच का माझं दुःख दूर करावं आणि माझ्या अडचणी दूर कराव्या आणि सुखप्राप्ती करून घ्यावी? मी तर या पूर्ण गावातले, माझ्या गावातले जेवढे लोक पाहतो सर्वजण अडचणीमध्ये आहेत, सर्वजण दुःखात आहेत. मग यांना तुम्ही एवढे ज्ञानी महाराज आहात, गुरु आहात, शक्तिशाली आहात, आणि तुमचा हा गुरुमंत्र जर या लोकांनी हे सगळे बोलायला लागलेत, या सगळ्यांनी या गुरुमंत्राचा जप केला, तर माझ्या गावातले सगळेच्या सगळे लोक जे आहेत ते दुःखापासून मुक्त होतील. महाराज मी एवढा स्वार्थी नाही की फक्त माझ्यासाठी आणि माझंच फक्त दुःख दूर व्हावं असा विचार करणारा मी नाही. तो लहानसं बाळ सांगायला लागला आपल्या गुरुला. म्हणून मी आज दिवसभर ओरडत ओरडत ह्या गावभरातल्या सगळ्यांना गुरुमंत्र माझा सांगितलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून. त्याला गुरु म्हणाले, अरे वेड्या, पण मी तुला सांगितलं होतं ना की हा गुप्त मंत्र असतो, कोणाला द्यायचा नसतो. असा जर मंत्र गुरुवाज्ञेशिवाय उघड केला आपण तर त्याचा मोठं पाप लागतं आपल्याला. सांगू नये. आणि मुख्य म्हणजे तो निष्प्रभ होतो मंत्र, त्याचं फल मिळत नाही. मग तू असं का केलं? महाराज मी तो विचार केला, फार तर काय होईल, माझं दुःख दूर होणार नाही, मी अडचणीत राहील. फार तर काय होईल, गुरु थोडे वेळ रागवतील माझ्यावरती, पण ते गुरु हृदय आहे, आईपेक्षा आणि बापापेक्षा देखील मृदू आहे, ते तर मला माफ करणारच. मी कदाचित दुःखात राहीन, पण माझ्या त्या मंत्रांनी माझ्या गावातल्या लोकांना तो सुख मिळेल ना. तर असा त्या मुलाने विचार त्यावेळेस केला. आणि ते फार मोठे कोणी, मला वाटतं रमण महर्षी होते का दुसरे कोणी संत होते, मला काही नाव आता आठवत नाही आहे या गोष्टींचे, आता सगळं स्मरणशक्ती जी आहे राहिलेली नाही आहे. तर आपल्या सुगवीने देखील हाच विचार करायला पाहिजे. म्हणून मी काल थोडं सुगवेच्या विषयी बोललो की सुगवेचे जे सदस्य आहेत आपल्या नेहमी गुरुसेवेत असतात, नेहमी प्रवचन ऐकतात, नेहमी गुरुची देवाची प्रार्थना करतात,
नेहमी निरनिराळी काम करतात आपल्या आश्रमात आणि गुरुसेवेचं सर्व श्रेय प्राप्त करून घेतात. असे सगळे लोक आहेत. त्यांनी देखील हा त्या लहानशा बाळासारखाच विचार केला पाहिजे की सुगवेमुळे आम्हाला जे ज्ञान प्राप्त होत आहे, सुगवेमुळे आम्हाला जो हा मार्ग कळलेला आहे, सुखाचा मार्ग कळलेला आहे, सुगवेमुळे आम्हाला हा जो ब्रह्मज्ञानाच्या विषयात प्रवेश झाला आहे, जिथे मोठे मोठे लोकांचा नाही होत प्रवेश, हा अत्यंत भाग्यशाली लोक आहेत सुगवेचे, की ज्यांना आणि सरळ असा उपनिषदांचा विषय विचार करायला मिळाला. हे फार महत्भाग्य आहे. नाही मी स्वतः 12 वर्ष दुसऱ्या गुरूंची सेवा केली आहे, दुसऱ्या गुरूंकडे राहिलो आहे. मला माहित आहे कोणतेही गुरु हे सांगणारच नाही कधी तुम्ही उपनिषद शिका, हे कोणतेही गुरु सांगणार नाही. आणि त्याची कारणं मी काल भरपूर सांगितली, आता काही मी ती सांगत नाही. तर अशी ही पुण्यमान संस्था आहे, पुण्याची संस्था आहे, पुण्य आपल्यासाठी आणि पुण्य लोकांसाठी. मग इथे सुगवेत असताना केवळ आम्ही तेवढे स्वार्थी नाही की हा सगळा लाभ मलाच व्हावा किंवा मीच मुक्त व्हावं, जन्मोजन्मीच्या माझ्या या फेऱ्यांमधनं मी मुक्त व्हाव, असं नाही, सर्वच मुक्त व्हावेत. आणि मग त्यासाठी ही सुगवे आपण वाढवली पाहिजे का नाही वाढवली पाहिजे? जसं त्या लहान मुलांनी केलं, पाहणं त्याच्या हृदयामध्ये केवढं ते ती इच्छा जागृत झालेली आहे इतरांच्या कल्याणाची. आणि इतरांच्या कल्याणाची इच्छा हाच आपल्यामधला जो आहे फार प्रमुख आध्यात्मिक माणसामधला आणि सांसारिक माणसामधला हाच मोठा फरक आहे की हा जो आध्यात्मिक माणूस आहे याची आपल्या स्वतःच्या नाही तर सर्वांच्या कल्याणाची खूप इच्छा असते. तो सर्वांच्या कल्याणासाठी तत्पर असतो. मग आम्ही नाही का सुगवेच्या सर्व लोकांनी असाच प्रयत्न करायला पाहिजे की हे सुगवेचं ज्ञान सर्वांना मिळावं? आम्ही नाही का त्या टेकडीपर्यंत जाऊन ओरडत ओरडत गेलो पाहिजे आणि उभं राहून सर्वांना सांगितलं पाहिजे, दुकानामध्ये गेलो पाहिजे, मार्केटमध्ये आम्ही गेलो पाहिजे, आम्ही घरोघरी पोचलो पाहिजे, असं सुगवेच्या नाही का लोकांनी करायला पाहिजे, शिष्यांनी. असं ते मला काल सांगायचं होतं आणि म्हणून मी सुगवे हा विषयच बोललो. आणि आता आपण पूर्ववत मुक्ती रहस्य हा जो 13वा अध्याय आहे तो परत सुरू करू. तर पहिली ओवी झाली, हा विषय एवढा मोठा आहे, तया योगियान घडे शिण संसाराचा. हा विषय एवढा मोठा आहे की मी महिनाभर जरी बोलत राहिलो तरी हा विषय काही संपणार नाही. आणि आता 2 अध्याय राहिले, आपल्याला लवकर हा भाग संपवायचा आहे आणि दुसरं मग कुठला तरी ग्रंथ आपण चर्चेला घेऊ. तर म्हणून मी आता ही 13वी ओवी घेतो. 13व्या प्रकरणामधली दुसरी ओवी आता आपण घेऊया. झाले ब्रह्म आपण योगी सहज परिपूर्ण, सदा स्वानंद निमग्न ज्ञाप्ती मात्र. आता आपण मागील 4-5 ओव्यांपासून पाहिलं, मागच्या अध्यायात पाहिलं आणि याची पहिली ओवी पाहिली की याच्यामध्ये कवी आपल्याला जे स्वानुभव प्राप्त लोक आहेत, जे स्वरूपात ज्ञान प्राप्त लोक आहेत, आत्मसाक्षात्कारी लोक आहेत, जे ज्ञानी झालेले लोक आहेत, थोडक्यामध्ये त्यांचे अनुभव आता आपल्याला आणि मुकुंदराज महाराज सांगतायत. आणि त्या दृष्टीने ह्या पुढच्या ज्या त्यांच्या ओव्या सर्व असाव्यात किंवा आहेत. आता या ओवीमध्ये बघा काय सांगतात आपल्याला. झाले ब्रह्म आपण. आपण कसे काय ब्रह्म झाले? अहो ते ज्ञानी झाले, आता आत्मज्ञान कळायला लागलं, ते स्वरूप ज्ञानी झाले, त्यांना स्वरूप साक्षात्कार झाला, ते सिद्ध पुरुष झाले, कारण त्यांनी सगळं जाणलं, आता सर्व सिद्धी प्राप्त केल्या त्यांनी. पण हे ते स्वतः ब्रह्म कसे काय झाले? त्यांना ब्रह्मज्ञान झालं हे बरोबर आहे,
त्यांनी ब्रह्म जाणलं हे बरोबर आहे, पण ते जे ज्ञानी आहे स्वतः ब्रह्म कसे झालेत? झाले ब्रह्म आपण म्हटलाय की तेच ब्रह्म झाले. हा ज्ञानी कसा काय ब्रह्म होतो? ज्ञानी असे एवढ्यासाठी ब्रह्म होतो की आपण जाणतो सगळेजण, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती ही श्रुती आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये परमार्थदृष्ट्या जे काही प्रमुख नियम आहेत, जे सिद्धांत आहेत, ते सगळे आपल्याला उपनिषदांनी दिलेले आहेत, श्रुतींनी दिलेले आहेत. कारण श्रुती जे लिहिते, श्रुतींनी जे सांगितलं आपल्याला ते अंतिम सत्य आहे. कारण तो तसा सर्व ऋषीमुनींचा, त्या काळच्या विद्वानांचा, त्या काळचे जे वैज्ञानिक होते, जसे आज आपल्याकडे डॉक्टर खेर साहेब आहेत, घाडगे साहेब आहेत, गोराडे साहेब आहेत, हे जसे वैज्ञानिक आहेत, तसे त्या काळी हे ऋषीमुनी देखील फार थोर वैज्ञानिक होते. आणि त्यांचा हा अनुभव होता, आणि त्यांच्या अनुभवाने त्यांनी या श्रुती लिहिलेल्या आहेत, वेद लिहिले आहे. हा काही खाऊ नाही आहे, खेळ नाही आहे, मानवाच्या बुद्धीच्या बाहेर आहे. आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेले जे काही नियम आहेत, जे सिद्धांत आहेत, ते तसेच्या तसे आपण जाणले पाहिजे, समजावून घेतले पाहिजे, कृतीत आणले पाहिजेत. ज्या अर्थी श्रुती म्हणते आहे, आणि ही प्रधान श्रुती आहे, गौण श्रुती नाही आहे, ही प्रधान श्रुती अशी आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ज्याने एकदा ब्रह्म जाणलं तो स्वतःच ब्रह्म होतो. तो ब्रह्मापासून वेग ब्रह्म होतो म्हणजे काय होतो? तो स्वतःच आत्मा होतो, तो स्वतःच देव होतो. नर करणी करे सो नरका नारायण हो जाय, तोच नारायण होतो. एका ठिकाणी आपल्या उपनिषदांमध्ये तर स्पष्ट सांगितलं आहे की लोक एवढे महामूर्ख आहेत की लोकांना देव कळत नाही. अहो, कोणत्या देवळात जाता तुम्ही आणि कोणाचं ऐकत बसता? आणि कोण तुम्ही गुरु निवडलेले आहेत? श्रुती सांगते आहे, जो ब्रह्म झालेला आहे, जो ब्रह्मविदा आहे, त्याचं जर तुम्ही ऐकलं किंवा त्याची जर तुम्ही पूजा केली, तर ती पूजा कोणत्याही देवापेक्षा श्रेष्ठ पूजा आहे. त्यांनी दिलेले आशीर्वाद देवापेक्षा श्रेष्ठ आशीर्वाद आहे. त्याची वाणीच ब्रह्मवाणी आहे, तो स्वतःच ब्रह्म आहे. तर असा याला श्रुतीचा आधार आहे. झाले ब्रह्म आपण, ते जे ज्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे ते स्वतः ब्रह्म झालेत, हे जे कवी सांगतात त्याला असा श्रुतीचा आधार आहे, त्याला वेदांचा आधार आहे. आणि आम्हा हिंदूंसाठी वेद जे आहेत ते सर्वांना सर्वमान्य आहेत. आम्ही सर्व वैदिक लोक आहोत, वेद मानणारे आहोत, म्हणून हिंदू आहोत. हिंदू कोण? वेद मानतात ते हिंदू. तर म्हणून झाले ब्रह्म आपण म्हटल्यानंतर आपल्याला हे लक्षात, ते कोण ब्रह्म झाले? जे ज्ञानी आहे, ज्यांना ज्ञान झालं ते ब्रह्म झाले. योगी सहज परिपूर्ण, त्यांना योग कळला. कोणता योग कळला? ज्ञान योग कळला, म्हणून ज्ञानयोगी झालेत. म्हणून हा योगी शब्द वापरलाय. झाले ब्रह्म आपण योगी सहज परिपूर्ण, इथे सहज शब्द वापरलाय. सहज शब्द का वापरला? एवढ्यासाठी की त्यांना काही पूजापाठ नाही करावं लागत, काही सत्यनारायण करावं लागत नाही, त्यांना कोणते धर्म, त्यांना कोणते यज्ञ करावं लागत नाही, त्यांना होम हवन करावं लागत नाही, त्यांना जपजाप्य करावं लागत नाही. त्यांना कुठलाही बाह्यरंग, याला बाह्यरंग उपासना म्हणतात, बहिरंग उपासना आणि अंतरंग उपासना. ह्या ज्या सर्व उपासना आहेत या बहिरंग उपासना आहेत. पूजापाठ करणे, प्रार्थना करणे, आरत्या करणे, आणि त्या अनुषंगाने जे काही आपण करत असतो ते सगळं जे आहे, मग अगदी प्रसाद, नैवेद्य आणि प्रसाद आणि सर्व अर्पण करण्यापासून, आणि जे काही षोडशोपचार, जे काही विधी सांगितले आहेत भक्तीमध्ये, ती सगळं बहिरंग साधन आहे.
तर हा जो योगी आहे, ज्याला ज्ञान झाला आहे, तो त्याला सहज म्हटला आहे. तर त्याला काही हे सर्व करावं लागत नाही. त्याला काही जे आहे ते षोडशोपचार पूजा किंवा सर्व जे पूजापाठाचं जे काही कर्मकांड करायचे आहेत, ते कर्मकांड काही त्याला करण्याची गरज नाही आहे. तो सहज आहे. त्याचप्रमाणे सहज म्हणजे त्याला बसा आणि मेडिटेशन करा. आम्ही काल तुम्हाला सांगितलं कसं मेडिटेशन विकलं जातं. तर त्याला मेडिटेशन करण्याची देखील गरज नाही, ध्यान करण्याची गरज नाही आहे, त्याला काही हातपायाचे व्यायाम करायची गरज नाही, त्याला श्वसनाचे प्रकार आणि श्वसन करायची गरज नाही. तर रामदेव बाबाचं लावायचं टी व्हीमध्ये आणि आपण स्वतः करायचं आणि स्वतः करून पाहायचं आणि मग नंतर आजारी पडायचं आणि आयुष्य 2 वर्ष वाढायच्या ऐवजी 4 वर्ष कमी व्हायचं, असं काही नाही. अहो, काही करायचीच गरज नाही आहे. सर्व सहज, तो सहज योगच आहे आणि त्या सहज योगामधून सहज समाधी आहे आणि ते ज्ञान जे आहे ते खरोखरी सहज आहे. सुगवे जे तू ओरडून ओरडून सांगते सर्वांना की हो ज्ञान घ्या, ज्ञान प्राप्त करून घ्या, सोपी आहे हो, कठीण नाही आहे फार. फक्त गुरु सेवेत राहा, समजेल तुम्हाला. हे जे सुगवे ओरडून ओरडून सांगते ते कशासाठी, की त्यात सहजपणा आहे म्हणून. तर आता याबद्दल काय सांगतायत कवी, झाले ब्रह्म आपण ब्रह्म विजानती, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, म्हणून ते ब्रह्म झाले. ती योगी आहेत, ते सहज आहेत, सहज समाधी आहेत. हो, ते बोलता चालता खेळता क्रीडा करत असताना आणि सहज समाधी आहे. त्यांचं चित्त त्या भगवंतात लागलेलं आहे, परमात्म्यात त्यांचं चित्त लागलेलं आहे. ते तुम्हाला किती ओरडो, किती रागवलेले दिसो किंवा काहीही करताना दिसो, चांगलं वाईट पाप पुण्य ते सर्व करीत असता क्षणभरही त्यांना ईश्वरापासनं परमात्म्यापासनं दूर ते होत नाहीत, त्यातच राहतात परमात्म्यामध्ये. ते आत्मक्रीडच आहेत आणि म्हणून ते सहज आहेत. सहज परिपूर्ण हा शब्द वापरलेला आहे. परिपूर्ण म्हणजे आता यांना प्राप्त करून घ्यायचं काही राहिलं नाही आहे. त्यांना त्यांच्या अहंता राहिलेली नाही आहे, अहंकार गेलेला आहे, ममता राहिलेली नाही आहे. नातेवाईक सगळे, मुलं बाळ घरदार आहे, सगळं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांना आता ती ममता पूर्ववत राहिली नाही आहे. सगळ्यांना ते आत्मा समजतात. तर अहंता, ममता आणि वासना, वासना काही खायच्या प्यायच्या लयाच्या नेसायच्या, काही शरीराच्या कोणत्याच वासना राहिलेल्या नाही आहे. आणि काही याला पाहिजेच नाही, तो कोण झाला, तो परिपूर्ण झाला. हो, ज्याला याची त्याची, ज्याला हे पाहिजे असतं, ते पाहिजे असतं, ते पाहिजे असतं, ते पाहिजे असतं, ते कमी असतं, हे कमी असतं, त्याला कसं काय परिपूर्ण, त्याला परिपूर्ण आपण म्हणणार नाही. त्यात कमी आहे म्हणून तो मागत असतो. पण हा जो ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला स्वरूप ज्ञान झालं आहे, तो मात्र परिपूर्ण असतो. कारण तो काही मागतच नाही, त्याच्या काही इच्छाच नाही. त्याला काही मला असं हवं, तसं हवं, असं व्हायला नको, तसं व्हायला नको, हा काही प्रकारच राहिलेला नाही त्याच्यासाठी आता. म्हणून तो परिपूर्ण आहे. झाले ब्रह्मापण, योगीचा अर्थ कळला. सहज म्हणजे काय तो अर्थ कळला. आणि परिपूर्ण म्हणजे आता सांगितला की तुझा त्याला कुठलीही गरज कशाची नाही आहे, पूर्णत्व त्याच्यामध्ये आलेलं आहे, असा तो आहे. आणि आता तिसरं पद आहे, सदा स्वानंद निमग्न ज्ञाप्ती मात्र. सदा तो आपल्या स्वानंदात रमलेला आहे. कारण भगवंत हा स्वतःच जे आहे, आनंदो ब्रह्मेती, तो स्वतः ब्रह्म झाला आहे. आणि ब्रह्म म्हणजेच आनंद. त्याच्यामुळे हा जो योगी आहे किंवा हा जो साधक आहे किंवा हा जो आपला सुगवेचा सदस्य आहे, तो काय झालेला आहे, स्वानंदात निमग्न झाला, आपल्याच आनंदामध्ये आहे. तो सर्व कार्य, बाह्य कार्य करतोय, पण तो आपल्या आनंदात सदा निमग्न. ज्ञाप्ती मात्र, जगाचं काय आहे व्यवहाराचं, त्याला तेवढं ज्ञान फक्त होऊन राहिलं आहे, त्याला माहिती आहे, पण त्याच्यात तो भाग घेत नाही आहे, तो त्यात लिप्त झालेला नाही आहे, तो त्याचा पार्टिसिपंट नाही आहे.
तो स्पेक्टेटर झालेला आहे, तो विटनेस झालेला आहे. तर तो असा तो ज्ञाप्ती मात्र त्याच्यासाठी हा संसार आता राहिलेला आहे. आणि तो स्वानंद निमग्न, आनंदाचे डोही, तर असा तो स्वानंद निमग्न झालेला आहे. अशी ही पूर्ण ओवी परत एकदा वाचतो. झाले ब्रह्म आपण, योगी सहज परिपूर्ण, सदा स्वानंद निमग्न, ज्ञाप्ती मात्र. अशी ही साधी सोपी ओवी आहे. आणि आता आपली वेळ झाली आहे, तर इथे आपण विराम घ्यावा आता. आणि तिसरी ओवी उद्या आपण सुरू करू आणि त्यावर पुन्हा एकदा चांगली चर्चा करू. सर्वांना माझे आशीर्वाद.